चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की प्रत्येक परीक्षेला महत्त्वाचा असणारा प्रश्न जो की चौरस मोजणे कशा पद्धतीने ते सोडवायचा हा आपण आज बघणार आहोत. पहिल्यांदा प्रत्येक चौरस मोजत असताना आपणास क्रमांक द्यायचे. जसं की इथं 1 क्रमांक दिला, इथं 2 दिला, इथं 3 दिला. त्याचप्रमाणे खाली देखील त्याचा क्रमांक द्यायचं. 1 दिला, 2 दिला आणि 3 दिला. आता प्रथमतः ही मांडणी केल्यानंतर आपणास तिरकस गुणाकारांची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी 3 इथला शेवट कोण आहे? 3 आहे. इकडे कोण आहे? 3 आहे. तर 3 गुणिले 3 करायचं म्हणजे काय होईल? 3 गुणिले 3 केल्यानंतर आलं 9. परत काय? तर 2 गुणिले 2 करा, ते आलं 4. आणि समजा इथं 1 राहिले बघा शिल्लक आता, पण काही वेळेस वेगळ्या आकृती असताना त्या ठिकाणी जर 2 किंवा 1 शिल्लक राहिला असेल तर सगळ्यात मोठा अंक जो असेल तो त्या ठिकाणी तिथे ऍड करायचा आहे. मग इथं अंक कोणता शेवट राहिलाय? 1 राहिलाय, तर तो या ठिकाणी ऍड करा. किती झालं मग? 9 1 10 4 14. तर या आकृतीमध्ये एकूण 14 चौरस आलेले आहेत. आता मी एक सोडवलं, पुढचा प्रश्न तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्स मध्ये त्याचे उत्तर द्या.